नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आज आपण पोलीस भरती सांगली 2026 ला जो लेखी पेपर झाला होता, यातील आपण 25 मराठी व्याकरणाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 26 ते 50 पर्यंत या सेटमध्ये मराठीची प्रश्न होती. सर्व 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेला स्कोअर सांगायला विसरू नका. चला तर वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. या प्रश्नपत्रिकेतील 26वा प्रश्न आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे. तर याचे पर्याय आहेत: ए विशेषण, बी क्रियापद, सी स्वर आणि डी क्रियाविशेषण. आणि तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्रियापद. 27वा प्रश्न आहे, क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य आहे, मधु पपई खाते. आणि तुमचे ऑप्शन आहेत: ए मुख्य क्रियापद, बी सकर्मक क्रियापद, सी विशेषात्मक क्रियापद आणि डी अकर्मक क्रियापद. तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सकर्मक क्रियापद, कारण या वाक्यामध्ये पपई हे कर्म आहे. 28वा प्रश्न आहे, रमेश भेटल्याने आनंद झाला. उद्गारार्थी शब्द बनवा. या वाक्यापासून तुम्हाला योग्य असं उद्गारार्थी वाक्य ओळखायचं आहे. यामध्ये ऑप्शन ए आहे, काय रमेश भेटला. ऑप्शन बी आहे, रमेश भेटल्याने व आनंद झाला. ऑप्शन सी आहे, रमेश भेटल्याने किती आनंद झाला. आणि ऑप्शन डी आहे, खूप आनंद झाला रमेश भेटला. तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, रमेश भेटल्याने किती आनंद झाला. 29वा प्रश्न आहे, एकच शब्द वाक्यात द्वि दोन अर्थाने वापरला तर कोणता अलंकार होतो. आणि ऑप्शन आहेत: ए व्यतिरेक, बी रूपक, सी श्लेष आणि डी अनन्वय. तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी श्लेष अलंकार. 30वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विशेषण संयुक्त व्यंजन आहे. ऑप्शन आहेत: ए क, ऑप्शन बी ख, ऑप्शन सी अ आणि ऑप्शन डी ज्ञ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ज्ञ. 31वा प्रश्न आहे, खालीलपैकी तत्पुरुष समास ओळखा. ऑप्शन ए घरोघरी, ऑप्शन बी अपरंपार, ऑप्शन सी महादेव आणि ऑप्शन डी राम लक्ष्मण. तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महादेव. 32वा प्रश्न आहे, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. गाढवे राखणे. आणि याचे ऑप्शन आहेत: ऑप्शन ए नुकसान भरपाई, ऑप्शन बी राखण करणे, ऑप्शन सी काही काम नसणे आणि ऑप्शन डी माहिती नसणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी काही काम नसणे. तुमचा 33वा प्रश्न आहे, पाहिलेले व प्रत्यक्षात खूप फरक असतो. या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती. तर बघा, पाहिलेले व प्रत्यक्षात या अर्थाची योग्य म्हणीचा पर्याय तुम्हाला या 4 ऑप्शन मधून निवडायचा आहे. तर ऑप्शन ए आहे क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास, ऑप्शन बी आहे कान व डोळे यात 4 बोटांचे अंतर असणे, ऑप्शन सी आहे करणे थोडेच पण बडबड जास्त, ऑप्शन डी आहे काळ गेला भुके राहिली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कान व डोळे यात 4 बोटांचे अंतर असणे. तुमचा 34वा प्रश्न आहे,
वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आणि वाक्प्रचार आहे तेरड्याचा रंग. आणि यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर ए, थोड्याच काळासाठी असणे. ऑप्शन बी, सारे अर्पण करणे. ऑप्शन सी, पूर्णपणे सोडणे. आणि ऑप्शन डी, गोरे मोरे होणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, थोड्याच काळासाठी असणे. तुमचा 35वा प्रश्न आहे. विस्तव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर तुमचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए, अनल. ऑप्शन बी, चंचल. ऑप्शन सी, लाल. आणि ऑप्शन डी, तप्त. आणि तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अनल. तुमचा 36वा प्रश्न आहे. स्थितिस्थापक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि तुमचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए, सजग. ऑप्शन बी, सतर्क. ऑप्शन सी, पुष्कळ. आणि ऑप्शन डी, ताठ. तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सजग. तुमचा 37वा प्रश्न आहे. अक्कल मिळकत खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? आणि तुमचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए, अनुभवाचे बोल. ऑप्शन बी, शहाणपण शिकवणे. ऑप्शन सी, बुद्धीचा योग्य वापर. आणि ऑप्शन डी, दुसऱ्याचे ऐकून बोलणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शहाणपण शिकवणे. तुमचा 38वा प्रश्न आहे. प्रमदा अलंकार खालीलपैकी कोणत्या अर्थाने वापरतात? आणि तुमचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए, भ्रमणासाठी. ऑप्शन बी, फुलासाठी. ऑप्शन सी, सुंदर तरुणीसाठी. आणि ऑप्शन डी, मधुमासाठी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सुंदर तरुणीसाठी. तुमचा 39वा प्रश्न आहे. तैलबुद्धी चा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए, विसरभोळा. ऑप्शन बी, निसरडा. ऑप्शन सी, बुद्धिमान. आणि ऑप्शन डी, कंजूस मनुष्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कंजूस मनुष्य. तुमचा 40वा प्रश्न आहे. 1+1 शब्दांची संधी खालीलप्रमाणे होते. तर बघा, यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए, 1. ऑप्शन बी, 1-1. ऑप्शन सी, 1. आणि ऑप्शन डी, 1-1. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1-1. तुमचा 41वा प्रश्न आहे. अ, उ, क, ओ, औ यापैकी कोणता स्वर नाही? आणि तुमचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए, ए. ऑप्शन बी, अ. ऑप्शन सी, ओ. आणि ऑप्शन डी, क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ओ. तुमचा 42वा प्रश्न आहे. मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती आहेत? आणि याचे पर्याय आहेत. ऑप्शन ए, 35. ऑप्शन बी, 34. ऑप्शन सी, 36. आणि ऑप्शन डी, 32. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 36. तुमचा 43वा प्रश्न आहे. तत अधिक छत्र शब्दाची संधी ओळखा. आणि तुमचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए, तच्छत्र. ऑप्शन बी, ततछत्र. ऑप्शन सी, तदछत्र. आणि ऑप्शन डी, ताच्छत्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, तच्छत्र. तुमचा 44वा प्रश्न आहे. खालीलपैकी
समुदायवाचक नसलेले नाम कोणते? आणि तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए कळप, ऑप्शन बी घड, ऑप्शन सी साखर आणि ऑप्शन डी समिती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी साखर. तुमचा 45वा प्रश्न आहे काळ ओळखा. रमेश पुस्तक वाचणार असेल आणि यासाठी तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए उद्देश भविष्यकाळ, ऑप्शन बी उद्देश वर्तमान काळ, ऑप्शन सी उद्देश भूतकाळ आणि ऑप्शन डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उद्देश भविष्यकाळ. तुमचा 46वा प्रश्न आहे नाकाशी सूत धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आणि तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए मानहानी होणे, ऑप्शन बी मरणपंथाला लागणे, ऑप्शन सी बारकाईने पाहणे आणि ऑप्शन डी वास घेणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बारकाईने पाहणे. तुमचा 47वा प्रश्न आहे एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीच्या अर्थाने खालीलपैकी कोणती म्हण आहे आणि तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे आणि ऑप्शन बी कोळसा किती उघडला तरी काळाच, ऑप्शन सी वळचणीचे पाणी ओढ्याला आणि ऑप्शन डी आग खाईल तो कोळसा ओकेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वळचणीचे पाणी ओढ्याला. तुमचा 48वा प्रश्न आहे पिंपळावरचा मुंजा म्हणजे काय अर्थ सांगा. पिंपळावरचा मुंजा याचा योग्य अर्थ असणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ऑप्शन ए आहे भूत झालेली व्यक्ती, ऑप्शन बी आहे वृद्ध व्यक्ती, ऑप्शन सी आहे सतत भटकणारी व्यक्ती आणि ऑप्शन डी आहे कारस्थानी व्यक्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सतत भटकणारी व्यक्ती. तुमचा 49वा प्रश्न आहे लांछन याचा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि तुमचे ऑप्शन आहे ऑप्शन ए मोठा, ऑप्शन बी भूषण, ऑप्शन सी नावडता आणि ऑप्शन डी प्रसिद्ध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भूषण. तुमचा 50वा आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे मडक्यांची उतरण, तारकांचा पुंज तर गवताची काय असा हा प्रश्न आहे आणि याचे ऑप्शन आहे ऑप्शन ए जुडी, ऑप्शन बी पेंढी, ऑप्शन सी रास, ऑप्शन डी ताटवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पेंढी. गवताची पेंढी असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही स्क्रीनवर जसं की पाहत आहात एक हात मदतीचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या प्रश्नपत्रिकेला क्विज फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, तर या कष्टाला आमच्या वाया जाऊ न देता आम्हाला थोडीफार की होईना पण मदत तुमच्याकडनं मिळायला पाहिजे. अगदी 5 रुपये 10 रुपये सुद्धा तुम्ही पे केले तरी चालतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.